निर्णय घेतलाय. दोन्ही संघाने देऊया आपण हार्दिक शुभेच्छा. दोन्ही बोरगरचे देखील प्रतिनिधी या आदित्य आणि दुसऱ्या बाजूला चेतन. बोरगर टीम आपला एक प्रतिनिधी या लगेच. अजय तोपर्यंत मॅचला होईल सुरुवात. ज्या खेळाडूचा उल्लेख केला होता अजयचा तो गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. आदित्य आणि चेतन दोन्ही संघाने देऊया शुभेच्छा. ऑल द बेस्ट बोथ द टीम. दोघांनाही हार्दिक शुभेच्छा. पायावर तर चेंडू होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न बॅटच्या कडेला लागलाय. चेंडू यष्टेक्ष जोपर्यंत शॉट लेगला येतील एका धावेने दापलगावचा श्री गणेश. गोटेगावसाठी एक प्राइज आले सलग 3 षटकारांसाठी. विवेक विजय भुवड याचकडनं 1000 रुपये. सलग 3 षटकार. 6 6 6. मॅचच्याकडे लागला चेंडू. शॉट दरम्यानच्या क्षेत्ररक्षकाला बेट करून आउटफील्ड सुपरफास्ट. चेंडू सीमारेषा पार. चौकार. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. थोडासा लांबून दुरून खेळला होता. बॅटच्या बाहेरील अगदी कडेला चेंडू लागला आणि चेंडू निघून गेला तो तडव्यान क्षेत्रामध्ये. चौकार. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन आणि त्यांच्या जोडीला मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेला कुणबी चषकाचा 2026 अर्थात 26वा पर्वातला हा खेळ आपण अनुभवतोय पाहतोय. पुन्हा एकदा त्या दिशेने लागलाय पण यावेळेला तत्पर होते बिहाइंड द विकेट. आणि विकेट किपरने जितकी जम घेतलेत ना जशी डाईव्ह लगावली होती ती देखील पाहण्यासारखी होती. दर्शन होते आणि दर्शन यांनी जी उडी मारली झेप ती झेप देखील पाहण्यासारखी होती. कारण मागचा चेंडू असाच बॅटच्या बाहेर कडेला लागला होता आणि चौकार केला होता. त्याच्यामुळे यावेळेला थोडंसं प्रिकॉशन घेतलं जातं. काळजी घेतली जाते. समोर ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह. कडक स्ट्रोक. कडक कडक आवाज बॅट मधून जसा आला तसाच त्या चेंडूवरती मोहर लागली होती चौकाराची. आणि या मैदानावरती अगदी दन दन करून चेंडू सीमारेषा पार गेलाय. चौकार. धावा झाल्या त्या धावफलकावरती 10. आणि एक षटक जर पाहिलं अजयचं तर पहिल्यावरती 1 त्यानंतर चौकार 1 चौकार 1-4 1-4. पुढच्या बॉलवरती 1 का 1-4 1-4 आणि पुन्हा एकदा 1. पुन्हा एकदा 1 आल्या. आता उत्सुकता वाढले का बाबा शेवटच्या बॉलवरती 4 येणार का ते देखील आहेत. कारण मागच्या 5 चेंडूचा खेळ पाहिला तर 1-4 1-4 1. शेवटचा बॉल बाकी आहे. धावा धापलकावरती 11. आदित्य आणि चेतन दोघांचे बॅटमध्ये 1-1 चौकार पाहिलाय. 1-4 1-4 1 1-4 1-4 1-4. अगदी बरोबर त्या दिशेने आलाय. इट्स अ 4 चौकार. आपण पाहता आणि कुणबी चषकामध्ये आपण पहिली ओव्हर पाहिली तर 1-4 1-4 1-4. येथील मागे मोर रन मागे मोर. आणि या पहिल्या ओव्हरमध्ये 3 शानदार 4. 3 शानदार 4 आलेत. धावा धापलकावरती येत्या 15. आता क्रमांक 2चं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतील सुप्रेश. मोठा सामना आहे दोन्ही संघ बोरगर आणि गोठेगाव. यानंतरचा मॅच उंबरशेत आणि साखरी. दोन्ही टीमने रेडी राहा. टॉस साठी तयार राहा. जसा दुसऱ्या षटकाचा खेळ संपेल तसा तुम्ही लगेच पॅव्हलियनच्या दिशेने या. व्हाईट बॉल जास्त एफर्ट लावला. उंबरशेत आणि साखरी दोन्ही टीम
जसा 2 षटकांचा खेळ संपेल तसं कॅप्टननं अगदी बरोबर आमचं जे समालोचक कक्ष आहे ना त्या दिशेने यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने या, जिथे नाणेफेकीचा कौल टॉस केला जाईल. वाईट गेला, पण त्याच्या अगोदर डोक्यावरती हात गेल्यात. कित्येकांचे तर अगदी कपाळावरती आटे आल्या होत्या. चेंडू आता पाठीमागे दर्शन पाहतात, बाबा चेंडू गेला तर कुठून गेला. भाई गेंद गई तो कहा से गई, जागा तरी त्याला कुठून मिळाला जायला. त्या स्टंपच्या अगदी बाजूनं हा चेंडू निघून गेलाय. आता व्हाईट बॉल की नो नो बॉल, नो बॉल. चला गोलंदाज बदली होईल. गोलंदाज म्हणून त्याला डिक्लेअर केलेले आहेत. धावफलकावरती धावा आहेत ते 18. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचा जो प्रयत्न आहे, कारण अशा पद्धतीनं जे स्वच्छता अभियान ज्याला आम्ही म्हणतो ना ते केलं तर कदाचित आपल्या क्रिकेटला एक वेगळी उंची मिळेल, वेगळी दिशा मिळेल आणि मग चांगल्या शैलीचे, अगदी योग्य शैलीचे गोलंदाज आपल्याला मिळतील. पण त्यासाठी जसा अल्पेश जोशी यांनी देखील उल्लेख केला होता, तुम्हाला सराव पाहिजे, प्रॅक्टिस पाहिजे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुम्हाला सरावच योग्य बरोबर बनवू शकतो. तो सराव करा. फक्त बॅटिंगचा बॉलिंगचा नाही आहे, फिल्डिंगचा पण करा, कारण फिल्डिंग हे अंग देखील महत्वाचं आहे. आता आयुष यादव, ज्या खेळाडूचा उल्लेख आपण करत होतो की ज्यांना हॅट्रिक घेतले, व्हाईट बॉलचा इशारा तोही, आणि त्याचं नाव आयुष आहे, पण ते हॅट्रिक घेऊन आपल्या सर्वांना त्याने खुश केलं होतं. आयुषनं खुश केलं होतं. पुण्यातला चेंडू होता, ऑन ड्राईव्ह केलाय, चेंडू चाला वाईट स्टॉंगरला, शतरक्षक वेगानं चेंडू पर्यंत पोहोचलाय, तोपर्यंत थ्रो येईल. आता थ्रो स्ट्रायकर एंडला का नॉन स्ट्राईक एंडला याचाही निर्णय घ्यायचा असतो तुम्हाला, कारण जसं काही मुंबई परिसरातील खेळाडू मैदानावरती दाखल लोकल ट्रेनने ज्यावेळेला तुम्ही चर्चगेट बोलावडीवरनं येता ना त्यावेळेला जर नारंगीला यायचं, विरारला यायचं तर पहिल्या दुसऱ्या डब्यामध्ये बसायचं, तर जवळ अंतर पडतं. तसा थ्रो होता, थ्रो थोडासा लांब गेला. पायावरचा चेंडू होता, फ्लिक केलाय, बॉटमॅनचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर, लॉंग ऑन सीमारेषा पार धाडलंय, षटकार, सिक्सर. चेंडू होता, बॉटमॅनचा वापर केला, ताकद थोडीशी झोकली आणि चेंडूला पाठवले बॉन्ड लाईनच्या बाहेर, षटकार. आकोटामध्ये चेंडू होता, आता तर लांब वर गेलाय, लांब 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 वरचा, षटकार. डेंजर आहे बॅटिंग, आदित्यची बॅटिंग, म्हणून प्रत्येक वेळेला सांगता आधी यालाच पाठवा. आधी आहे, आदित्य आहेत. लागोपाठच्या 3 षटकांसाठी विवेक, विजय, वड याचकडनं 1,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. 2 षटकार आल्यात आणि कोणाच्या अगेन्स्ट ज्याने हॅट्रिक घेतले, आयुषनं 6 6 अँड अगेन्स्ट विकेट. चौको चौके की हो रही. पब्लिक डिमांड, षटकार ठोकण्याच्या नादामध्ये आदित्य परतलाय. मागच्या 2 बॉलवरती 2 सिक्सर षटकार त्याने ठोकले होते. 20 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिले. सध्या धावफलकावरती धाव बघितल्या तर धाव पोहोचल्या 33 धावा धावफलकावरती आहेत. चौकार षटकारांची आतषबाजी चालू होती. चौको चको की हो रही थी बहुचार, मिला विकेट, आया पलटवार. पलटवार आलाय, पलटवार इथे आलाय. आता क्रमांक 3 वरती श्रीकांत.
काल याच बोरगरच्या आयुष जाधवने हॅट्रिक घेतली होती. पण प्रत्येक वेळेला दिवस वेगळा असतो, खेळ वेगळा असतो. टॉस बॉल मिस केला, डायरेक्ट हिट देखील मिस केले, डायरेक्ट हिट देखील मिस केले. वाईट बॉलचा इशारा पण संगण होतोय. थोडस लांबवरचं षटक आहे. पहिला वाईड वाईड वाईड, त्यानंतर नो बॉल आला, परत वाईड आला, परत एकदा दोन षटकार आले, पुन्हा एकदा वाईड आला. ही जर बघितली ना, म्हणजे कोकण रेल्वेला जर पाहिलं तर भरपूर वेळेला गुड्स चालतात, मालगाड्या देखील. आता ही मालगाडी सारखी आहे, लांब लांब, जशी 50 डब्याची, 55 डब्याची, 60 डब्याची मालगाडी येते ना, तशी लांब वरचं षटक आहे. हे गुड्स ट्रेन सारखं आहे, फक्त गुड ट्रेन नाहीये, गुड्सवाला आहे. स्कोर 34. अजून एक मालगाडीचा डबा भाई है, ये ओव्हर है जो खत्म होने का नाम ही नहीं देख रहा है. अजून एक नो बॉल, आणि नो बॉल वरती हा चौकार. षटक संपलं होतं 15 आता सध्या धावफलकावरती धावा 39. 24 आल्यात. हे षटक असं झालंय, सोशल मीडियावरती आणि टीव्हीवरती एक ऍड देते ऑनलाईन शॉपिंगची, और दिका असं चाललंय. अजून एक बॉल, अजून एक बॉल, अजून एक बॉल. क्लीन बॉल आलाय, पण याच्या अगोदरचा बॉल काय होता तोही महत्वाचा आहे. क्लीन बॉल, याच्या अगोदरचा बॉल तो नो आला होता, त्याच्यामुळे जो तो फिट होता. सध्या स्कोरबोर्ड थोडासा अपडेट होतोय. आपण दोन षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती बघूया. 42, 42 धावा आहेत. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून आणि मंडणगड तालुका कुणबी सेवा संघाची लाभलेली भक्कम साथ आणि सुरू असलेल्या क्रिकेटचा महासंग्राम अर्थात कुणबी चषक 2026. कॉमेडी बॉक्स मध्ये आमच्या जोडीला अल्पेश जोशी यांचा आपण आवाज ऐकला, आणि मंडणगड आणि एक आवाज आमचे समाजिक मित्र धनंजय पाटील हे देखील दाखल झाले. त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. कारण मंडणगडचं क्रिकेट फार जवळून त्यांनी पाहिले. प्रत्येक वेळेला त्यांचा आवाज आपण नेहमीच मंडणगडच्या स्पर्धेमध्ये ऐकतोय, आणि त्यांचं देखील आगमन झालंय. समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह. चेंडू जोपर्यंत फील्ड करतील, थ्रो करतील. 2 धावा, 2 धावा, 2 धावा चेंडूवरती पूर्ण. हे मोठं षटक ठरले. या ओव्हर नंतर स्कोर झालाय 44, 47. पहिल्या ओव्हर मध्ये 15, या षटकामध्ये आल्या 29 धावा. 29, 29 धावा या षटकामध्ये आल्यात. यानंतरचा होणारा मॅच उंबरशेत आणि साक्री या दोन्ही संघाच्या करण्यात विनंती आहे, आपण टॉस साठी या. उंबरशेत आणि साक्री, जसा 3 षटकांचा खेळ संपेल तसा आपण करणार आहोत टॉस. तोपर्यंत आमचा डीजे मास्टर रेडी आहेत, हे गाणं ऐकूया. जसा उल्लेख केला, डीबीएनचा उल्लेख केला, पण जेव्हापासून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये युट्यूब आला ना, तेव्हा नवीन क्रांती घडली. टेनिस cricket.in संतोष नाणेकर यांनी ते केलेला प्रयत्न, त्याच्यानंतर भरपूर युट्यूब चॅनल आले. व्हाईट बॉलचा इशारा, पण ते एक नाव घेणं क्रमप्राप्त अर्थ किंवा आवश्यक असतं, की त्या एका ध्यासानं ध्येयानं झपाटलेला माणूस आता संतोष नाणेकर, आणि त्या टेनिस cricket.in माध्यमातून केलेली त्यांनी ती सुरुवात, आणि त्यानंतर बदललेलं टेनिस बॉल क्रिकेटचं युग आणि जग. आणि आज पाहिलं तर कॉर्पोरेट देखील त्याला जोडीने दाखल झालेत. अकोटाव्याचा चेंडू होता, पुलचा प्रहार, चेंडू झेल टिपण्याच्या नादामध्ये सीमारेषा पार, षटकार.
पहिल्यांदा असं पाहिलं की धावफलक आता ते 50च्या पार जातोय, कारण एकदा 50 धावांचा पाठलाग केला 51चा. आता सध्या धावफलकावरती आहेत 51. 51 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक जाईल लॉंग लेग सीमारेषा बार. अजून एक जाईल चौकार. इट्स अ 4. चौकार. तो पण तुम्ही उभं राहायचं. बार बार गिरकर भी मुकम्मल खड़े है. बार बार गिरकर भी मुकम्मल खड़े है. हे जिंदगी देख मेरे हौसले तुझसे भी बडे. त्याच्यामुळे पाडायला जेव्हा येतात ना त्यावेळेला आपण उभं राहायचंय. आपण हौसले दाखवायचे. गिरकर भी मुकम्मल खड़े है. जिंदगी देख हमारे हौसले तुझसे भी बडे है. 55 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय गोटेगावचा संघ. नाव त्यांचं गोटेगाव आहे, पण मोठा धावफलक त्यांनी उभारताना दिसत आहेत. डॉट बॉल. न जाणो का वाटते की हा मॅच ब्लॉकबस्टर होऊ शकतो. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग. एक इनिंग चालू आहे, दुसरी इनिंग येणार आहे. एक डाव सुरू आहे, दुसरा डाव येणार आहे. पण पहिल्या डावापेक्षा दुसऱ्या डावामध्ये कदाचित धमाका अजून होईल. पायावरती चेंडू आदळलाय. अपील. पंचांचं वोट झालं वर आणि लेग बी बॉलचा पायचीचा फलंदाज बाद. म्हणजे प्रत्येकाला खुर्ची हवी असते. म्हणजे आपला देश आहे ना अल्पेजी, पहिला तो कृषी प्रधान होता, पण आता राजकारणामध्ये तो कुर्सी प्रधान झालाय. असं आहे, देश पण आता बदललाय. तो देश आपला भारत देश जो कृषी प्रधान होता ना, तो आता तो कुर्सी प्रधान झालाय. त्यामुळे थोडस बदललेलं आहे. तिथे प्रत्येकाला खुर्ची हवी आहे. फक्त खुर्चीचे जे चारी पाय वेगवेगळे असतात, वेगवेगळ्या पक्षाचे असतात, तेही कहाणी आहे. कारण तो बसतो ना त्या खुर्चीवरती, ते काटेरी मुकुट घेऊन तो बसत असतो. धावफलकावरती धावा आहेत 55. 55 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 2 बॉल बाकी आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. शेवटचे 2 बॉल. यानंतर होणारा मॅच उमरशेत आणि साखरी या 2 मध्ये होईल. 2 संघामध्ये होईल टॉस. मोठा खेळा जरूर स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू बॉन्ड लाईन जवळ डिपोन क्षेत्ररक्षक येतोय. फील्ड करेल, थ्रो करेल तोपर्यंत 2 दर्शन होते तिथे. तिसरी धाव. धावा धाव धावा धाव पळापळ. आता वेळेला तिसरी धाव घेताना फलंदाज होतोय बाद. 2 धावांनी 57. 57 धावा झाल्या. शेवटचा बॉल बाकी आहे. ऐकूया कलकीश धून आणि येऊया मॅचच्या दिशेनं. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा धावफलकावरती येते 57. 57. शेवटचा टोळा, शेवटचा वार, शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. तीन षटकांचा खेळ. धावा आहेत धावफलकावरती 63 झाल्यात. 64 करायचं आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे 6 आणि 4 मारायचे आहेत तर 64 होणार.
जर 6 आणि 4 नाही मारले तर 64 होणार नाही. आपण टॉसच्या दिशेने जाऊया. दोन्ही संघ उंबरशेत अ आणि साखरे यामध्ये होईल टॉस. अल्पेश जॉईंट होतील आमच्या टॉस का बॉस मध्ये. दोन्ही संघादरम्यान होईल नाणेफेक. उंबरशेत अ आणि साखरी. सन्माननीय समीरजी यांच्याकडून कॉइन स्पिन केला जातो. एक साईडला आपण पाहतोय उंबरशेत अ संघ तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय साखरी संघ. म्हणजे दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पुढील मॅच होणार आहे. चांगली चुरशीची मॅच असणार आहे. चला समीरजी कॉइन स्पिन. टेल इज द कॉल. हेड आलेला आहे. टॉस उंबरशेत संघ जिंकला. प्रथम तर काय निवड असेल? आम्ही सर्वप्रथम गोलंदाजी करू. आणि नक्कीच मंडणगड प्रीमियर लीग म्हटलं तर एक साईडला साखरी आणि दुसऱ्या साईडला उंबरशेत म्हटलं तर दोन्ही बलाढ्य संघांमध्ये हे सामना असणार आहे. तर नक्की काय आयोजन नियोजन असेल या सामन्याबद्दल? आम्ही कमीत कमी 40च्या खाली धावा देण्याचा प्रयत्न करू. साखरी टीम देखील खूप छान आहे आणि त्यांचे प्लेयर देखील चांगले खेळतात. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा असतील पुढील सामन्यासाठी. साखरी संघाकडे वळतोय. साखरी संघ तुमच्या समोर आहे. उंबरशेत अ संघ म्हटलं तर एक तडाखेबाज फलंदाज असणार आहे त्यांच्यामध्ये. त्या फलंदाजाबद्दल काय बोलाल तुम्ही? नक्की उंबरशेत संघामध्ये चांगले फलंदाज आहे. साईराज तर खूप छान आहे आणि चांगल्या फॉर्ममध्ये आहे. काल त्यांनी 6 6 मारले. नक्की त्याचा आम्ही विकेट घेण्याचा प्रयत्न करू, कारण का त्याची विकेट गेली तर कुठेतरी स्कोअर कमी होईल. तो प्रयत्न आम्ही जास्तीत जास्त करू. नक्कीच त्याचं नाव फक्त मंडणगड तालुका मर्यादित नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव आहे. नक्कीच मी याला बरेच वेळा पाहिलेलं आहे. तरी पुढील सामन्यांसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा असतील आणि बेस्ट ऑफ लक. वळूया कॉम्बॉक्सकडे. धन्यवाद. पुढचा मॅचचा तो होईल. टॉस झालाय पण या मॅचचा जसा पाठलाग सुरू होईल 64 6 and 4 मारायचे आहेत तसा आपण आवाज ऐकूया. मंडणगड क्रिकेट आणि एक आवाज यांचे नेहमीच आपण आवाज ऐकला. धनंजय पाटील जॉईन झाले आहेत कॉमेडी बॉक्समध्ये. धनंजय आपलं देखील स्वागत आहे. कुणबी चषकामध्ये आपण आवाज ऐकूया आता धनंजय पाटील यांचा. ठीक. हाल ठीक. चला वेलकम बॅक. सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आजच्या दिवसाला सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशाला या ठिकाणी आपण वंदन करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेदेव सर्व कायेषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून जिच्या पदस्पर्शाने झालेली विरारची संपूर्ण पावन नगरी आहे त्या आई जीवदानी मातेला, आई एकविरा मातेला वंदन करून सर्व क्रीडारसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग या सर्वांचं पुन्हा एकदा मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन, मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ आयोजित कुणबी चषक 2026 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मैदानाच्या मध्ये मॅच सुरू आहेत. सध्या बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. खूप चांगला एफर्ट राहिलाय. बॉलला मैदानाच्या मध्ये ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. जोपर्यंत धावलाय तोपर्यंत धावा आहेत त्या मैदानाच्या मध्ये. या ठिकाणी यस फिल्डिंग झालाय नाही झाले पंच मात्र त्या गोष्टी दर्शवत आहेत. त्याच्यामुळे आता तिथे चेक केलं जाईल. यस जसा खालून एक आवाज आलाय कॉमन बॉईज म्हटलं तर निलेशजी धामणेच असतील तिथे गोटा अंपायर. तीन धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. इट्स अ सेफ. बाउंड्री अगदी सेफ करण्यात आलाय. त्याच्यामुळे धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोचतात 4. पाठलाग थोडा मोठा आहे परंतु या मैदानावरती कठीण म्हणता येईल का तर नाही.
यापूर्वी आपण तुकाराम मंगेला सरांचा आवाज ऐकलाय, अल्पेजी जोशी जॉन्टी सरांचा आवाज ऐकलाय. लोअर फुलटल बॉल समोरच्या दिशेने हिट करण्याचा प्रयत्न, उलट दिशेने कॅच पकडण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती पुढे आला, फिल्डिंग केलं. 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. 2 धावेनं टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 6. आज मंचावरती जर पाहिलं तर कुणबी चषक मंडणगडचे आपले सर्व ज्येष्ठ खेळाडू किंवा सिनियर सिटीजन ज्यांना म्हणता येईल, जवळपास 109 गावं ही आपल्या संपूर्ण मंडणगडच्या विभागामध्ये आहेत, मंडणगडच्या तालुक्यामध्ये आहेत. 220 पेक्षा जास्त वाडी आहेत. पुढे टाकलाय, अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. पंचांचं बोट हवेमध्ये, बोरगर संघाला लागलेला एक मोठा धक्का. फलंदाज बाद. कुणबी चषक 2026 आपण पाहता सध्याच्या घडीला धावफलकावरती धावा जर पाहिलं तर जाऊन पोचतात त्या 6. थोडं लोवर फुलटच बॉल घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती पुढे आलेत, फिल्डिंग केलं त्यानं. 1 धाव येत असताना पाहायला मिळत आहेत. 1 धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 7. आतापर्यंत बॉलचा विचार केला तर बॉल फेकून झाल्यात 5. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. पाठलाग मैदानाच्या मध्ये करायचे आहेत. 64 धावेंचा 64. कुणबी चषकाची आपली संपूर्ण टीम, अध्यक्ष हेमंत शिगवन साहेब, भरपूर सारी मेहनत ते करतायत. सध्या सचिन माळी साहेब अध्यक्ष ग्रामीणचे, दत्ताराम गोठल शेठ कार्याध्यक्ष, विनोदजी गोठल क्रीडा प्रमुख, अनंत रटाडेजी, हेमंतजी दुसार, विजय जेनेकर, आमच्या पाठीमागे सचिनजी दुसार मंडळाचे खजिनदार तेही उपस्थित आहेत. फटका अगदी हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलाय, झेलची संधी आणि 1 2 3 तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल मात्र मैदानाच्या मध्ये कॅरी केलाय. फलंदाज बाद. आणखी एक धक्का टीम बोरगर या संघाला, विकेटचं पतन गॉन. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर विकेट जाण्याचा जो पराक्रम आहे ना, तो सातत्यानं मैदानाच्या मध्ये दिसतोय. त्या विकेट मैदानावरती येत आहेत. या मैदानावरती खेळत असताना तुम्ही ज्यावेळी 64 धावेंचा पाठलाग करतायत त्यावेळी तुम्हाला भरपूर काही गोष्टीची जबाबदारी आहे. जसं मी सचिनजी दुसार साहेबांचा उल्लेख केला, मारुती पालनकर साहेब, विकासजी रटाडे साहेब, दर्शनजी फणसे साहेब असतील, भरपूर सारी मेहनत आदरणीय नामदेवजी पलनकर साहेब या मंडळाचे सहसचिव आहेत, तेही करतायत. संदीप बोरले साहेब असतील, गणेशजी भोजने, काल खूप चांगल्या पद्धतीने स्कोरिंगचं काम त्यांनी केलं. विनय गंभीर असतील, उपखजिनदार राज भुवड यांनाही आपण सातत्यानं पाहिलं. रुपेश जोशी, कृष्णा जाधव, वासुदेव बांद्रे असतील, रवींद्र रटाटे, संतोष सावंत, नरेश बोरले, दामोदर बोरले, दिलीप खांबे, महेंद्र काप आणि अजून भरपूर टीम आहेत. मेहनत प्रत्येकाची आहे. ओव्हर लेग स्टंपच्या बाहेर सोडून जाणारा बॉल, विकेट किपर कडून मिस्टेक झालाय. बॉल वेगाने चाललाय, सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. पंचांचा सिग्नल वाईट आणि वाईट वरती धावा मिळतील. अतिरिक्त 4, एकूण धावा 5. एक चूक तुमची महत्वाची ठरू शकतायत, एक चूक तुमची महागडी ठरू शकते मैदानाच्या मध्ये. अशा पद्धतीने जर गोलंदाजी केली कदापि संघासाठी निर्णय ठरू शकतायत. धपलक्यावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या 12. आज सचिनजी माळी साहेब हेही आपल्यामध्ये उपस्थित होते. एक लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, कलाकार आहेत, पत्रकार म्हणून देखील सातत्यानं आपण ज्यांना पाहतायत. आणि संचालक कुणबी गौरव गीताचे लेखक म्हणून देखील आपण सचिनजी माळी साहेब यांच्याकडे सातत्याने पाहत असतो. आणि तेही व्यक्तिमत्व आज आपल्या मुख्य मंचावरती आपल्याला उपस्थित पाहायला मिळाले. खोलवटप्प्याचा बॉल टाकलाय, पंचाने मात्र नो बॉल कळवलाय.
एक धाव येत असताना पाहायला मिळतात. पाठीमागे वाईड वरती चौकार आलायत. आता नो बॉल वरती सिंगल आलायत. पंचाने सांगितलं आहेत गोलंदाजाला चक्क घोषित करण्यात आलाय. तुमच्या शैलीमध्ये जर काही बदल पंचांना वाटले तर पंच अगदी त्या गोष्टी सांगतील आणि तीच गोष्ट मात्र पंचांनी पुन्हा मैदानावरती सांगितलं आहेत. इथे तुम्हाला फळी डिलिव्हरी टाकायची, इथे तुम्हाला चांगली बॉलिंग करायची आहे. अगदी हात जो आहे ना तो तुम्हाला अगदी गोल फिरवायचा आहे. ही संधी आहे. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आपले चारही अंपायर्स खूप चांगलं काम करतायत. अनेक वर्षांचा अनुभव ज्या पंचांकडे आहेत असेच पंच मात्र सध्या कुणबी चषक 2026च्या स्पर्धेसाठी आपण पाहत आहात. फ्रीडचा बॉल मैदानाच्या मध्ये असेल. स्ट्राईक एंडला बॅटर तयार. रन स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 14. ओव्हर द विकेट लेफ्ट ऑफ बॅकफुटला गेले. फटका छान खेळला. गॅप मध्ये खेळलाय. इनटू द गॅप मध्ये बॉल चालला अगदी वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. कोकणातील एक महत्वाचा सण, मंडणगड मधील एक महत्वाचा सण, गणेशोत्सव म्हटलं तर मंडणगड मधील एक अगदी महत्वाचा सण मानला जातो. ओहो यावेळेचा बॉल पडल्यानंतर थोडा खाली राहिलाय. चांगला बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालाय. काल देखील मी उल्लेख केला की नमन असलं की आपले मंडणगड म्हणा कोकणवासी म्हणा भरपूर मोठ्या संख्येने जात असतात, पाहत असतात. प्रचंड आवड असते प्रत्येकाला. मग ते कुठेही असू द्यात, मुंबईमध्ये असू द्यात, कोकणामध्ये असू द्यात, आपल्या मंडणगडच्या विभागामध्ये असू द्यात, त्याची प्रत्येकाला आतुरता लागत असते. धावफलकावरती धाबा सध्याच्या घडीला 18 धाबा. कुणबी चषकाचा हा थरार. फटका खेळलाय छान. बॉल चालला ऑन साइडला मिड विकेटच्या डोक्यावरून. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुणबी चषक षटकार. आपले मान्यवर आहेत त्यांच्यामध्ये आता स्माईल आल्यात. बाबा नाचावं वाटतं प्रत्येकाला पण काही बंद नाहीत. त्याच्यामुळे सर्वजण आता थांबल्यात. नाहीतर डान्स होऊन जाईल इथेही. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 24 धावा. पुण्याचा फटका खेळायचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र चालला अगदी आपण पाहिलं तर गॅपमध्ये क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलायत. फिल्डिंग चांगली केल्यात. एकतर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे मैदान म्हटलं तर तुमची कस लागणार आहेत. तसं सकाळी तुकाराम सरांनी उल्लेख केलाय की ओव्हल पासून तुम्ही सुरुवात झालीत. तुम्ही ओव्हलच्या मैदानावरती खेळले, साईड विकेटवरती खेळले. त्याच्यानंतर हा थरार तुम्ही एका मातीच्या विकेटवरती आणि एका मोठ्या मैदानावरती जिथे मात्र अगदी आपण पाहिलं तर ग्रीनरी असलेले मैदान आणि या मैदानावरती खेळण्याची संधी, स्वतःला इम्प्रूव्ह, स्वतःला साध्य करण्याची संधी या मैदानावरती असणार आहे. चांगला बॉल का सोडला हा प्रश्न आता बॅटरने स्वतःला विचारलाय. अगदी निर्धाव चेंडूची सांगता ही आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक सध्या मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तरी दुसरं. धावफलकावरती धावा आहेत 25. पाटलाग 64 धाब्यांचा करायचं होत आहेत. सुरुवातीला आज गोठेगावच्या संघानं खूप चांगली बॅटिंग केलीत. बोरगर संघाला मात्र त्यांनी एक मोठ्या लक्ष्याचं अगदी आव्हान ते मात्र मैदानाच्या मध्ये ठेवलं. त्याचं प्रमुख कारण सुरुवातीला केलेली बॅटिंग. आज आदित्य चमकला, चेतन चमकला, मध्ये अभिजितनं बॅटिंग, श्रीकांतनं बॅटिंग केली. लोअर फुलटस बॉल समोर खेळलायत. क्षेत्ररक्षक आलायत. योग्य वेळी योग्य जम घेतला तर काय फायदा असतो ते मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालाय. लॉंग ऑनच्या खेळाडून टिपलाय झेल. संपलाय खेळ. खेळ मैदानाच्या मध्ये पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा 25.
बोरगर आणि गोटेगाव मध्ये सुरू असलेला अगदी आपण पाहिलं तर एक महत्वाचा मॅच. याच्यानंतर येणारी मॅच ती देखील खूप महत्वाची आहे, कारण एका बाजूला उंबरशेतचा संघ, उंबरशेत अ चा संघ, दुसऱ्या बाजूला साक्रीचा संघ. एका खेळाडूनं काल या मैदानावरती 6 बॉल 6 षटकार ठोकण्याचे विक्रम केले आहेत. ते साईराज पाटील, साईराज फणसे पाहायला मिळतील. 6:39 39 64चा तुम्ही अगदी आव्हान ठेवलं, त्याच्यामुळे तो अजून मोठं आव्हान आहे. 6:39चं लक्ष असते. साईराज फणसे मैदानाच्या मध्ये तुम्हाला इलेक्शन मध्ये पाहायला मिळतील. काल 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम ज्याने कुणबी चषकामध्ये केलाय तो खेळाडू तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. पहिला बॉल अगदी समोर, लेग बिफोरच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती विकेट आल्यात. फलंदाज बाद. तर पहिला दापोलीचा परिसर, पहिला भरपूर सारा मोठमोठे परिसर हे तुम्हाला सातत्यानं कोकणामध्ये पाहायला मिळतात. आणि कोकणामध्ये एक वेगळी मजा असतात. जसं पावसाच्या रिमझिम ज्यावेळी त्या सरी बरसतात ना, त्यावेळी काही दृश्य ही अगदी कोकणामध्ये पाहण्याचे असतात. जसं मंडणगडचा आपण उल्लेख केला की बाणकोट किल्ला एक प्रसिद्ध किल्ला आहे, आणि मंडणगड या नावामध्येच अगदी किल्ला आहेत. मंडणगडचा किल्ला देखील फेमस आहे, तो गड आहे. आणि आज कुणबी चषकाच्या माध्यमातून सध्या आपण मैदानावरती हा क्रिकेटचा रणसंग्राम पाहतायत. चांगला बॉल पुण्यात पाहायला मिळत आहेत. पाठीमागच्या 3 बॉलवरती रन नाही मैदानावरती आल्यात. आता 3 बॉल रन करायचे आहेत. 39 3 बॉल 39 हवेचं लक्ष असेल. येणारे अजूनही 3 बॉल. पुढचा मॅच महत्वाचा मॅच असेल. एका बाजूला टीम उंबरशेत, दुसऱ्या बाजूला टीम साक्रीचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. फटका खेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक उलट दिशेने धावतोय. कॅच घेईल का हो? वॉट कॅच, काय झेल टिपला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. अगदी उलट दिशेने जात असताना अभिजित, वा अभिजित मैदानाच्या मध्ये, कारण पाठीमागे जाणं आणि त्याच्यानंतर उलट दिशेने धावणं, कॅच घेणं, त्याच्यासाठी तुम्हाला समतोल राखणं गरजेचं आहे. आणि तो मैदानाच्या मध्ये अभिजितने दाखवलाय. वा अभिजित, चांगला कॅच. दिवसांना मी आलो गावात, कोंबडी कापून ठेवा आणि मंडणगडला गेलो का बाबा हे सर्व भेटतं. आम्हाला माहित आहे. मेडनवर साठी हेमंतजी दुसार साहेबांच्याकडून 500. ओ मैदानाच्या आतमध्ये आता विकेट किपरने ती मिस्टेक केलाय. बॉल पाठीमागे अजूनही तिथे मैदानाच्या आतमध्ये ती मॅच सोडत नाहीत, कारण त्यांना माहित आहेत जरी 39 असल्या परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न हे सर्वोत्तमच करायचे आहेत. एकदा वेत असताना पाहायला मिळत आहेत. धावा 26 झाल्यात. वा, मैदानाच्या मध्ये बंदार. शेवटचा बॉल इथून बाकी असेल या इनिंग मधील. 1 बॉल 38 रन. समोरच्या दिशेनं फटका खेळलाय आणि अशा पद्धतीनं मॅच जिंकलाय टीम गोठेगावच्या संघानं. अभिनंदन टीम गोठेगाव. एका महत्वाच्या संघाला, बोरगरच्या संघाला मात्र या स्पर्धेच्या बाहेर पाठवलाय. आणि कुणबी चषकामध्ये आणखीन एक वेगळा पराक्रम हा मैदानाच्या मध्ये आज गोठेगावच्या टीमने केलाय. गोठेगावचं अभिनंदन करूयात. बोरगर आपला हार्डलक. तुम्हाला येणाऱ्या 27व्या पर्वामध्ये कुणबी चषकासाठी शुभेच्छा असतील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, त्याच्या दिशेने आपण वळणार आहोत. एक हलकीशी धून ऐकूयात डीजर राजच्या माध्यमातून आणि येऊयात मॅन ऑफ द मॅच. आदित्य, जोपर्यंत आदित्य येतील तोपर्यंत आपण कुणबी सेवा संघाचे वरिष्ठ सदस्य शांताराम बैकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी शिगवण साहेब यांना विनंती करेन. महेंद्र काप साहेब आपणास विनंती असेल
आज काप साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. साहेब इथे या. महेंद्र काप साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर हा सन्मान केला जातोय कुणबी सेवा संघाचे वरिष्ठ सदस्य शांताराम बैकर साहेब. आज शांताराम बैकर साहेब असतील एक असे त्यांच्या काळी जुने जाणत्या खेळाडूपैकी एक खेळाडू देखील शांताराम बैकर साहेब आहेत आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचा मनापासून आभार आहेत. त्यानंतर बली